आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। चंद्रपुरात जीएसटी भवनाचं उद्या लोकार्पण। 29 कोटी 99 लाखांचं जीएसटी भवन तयार। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीएसटी भवनाचं उद्घाटन, तर करदात्यांसाठी आधुनिक जीएसटी भवन मिळणार। बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालय जाळण्याचा प्रयत्न। रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचे हे पडसाद। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी आंदोलन। प्रशासकीय अधिकारी तुपकरांना भेटण्यास न गेल्यामुळे हे कार्यकर्ते आक्रमक। पुण्यातील दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आक्रमक। काँग्रेस गटनेते चंदूशेठ कदम यांच्या नेतृत्वाखाली महापालिका सभेमध्ये हांडे घेऊन निषेध। सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाचा तीव्र निषेध। सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची उचलबांगडी। त्यांच्यावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाची जबाबदारी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण न देणं, सिंघल यांना भोवल्याची चर्चा। राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन प्रक्रियेमध्ये मोठा बदल। अनेक अर्जांऐवजी आता एकच सर्वसमावेशक नमुना 5 लागू। 1 जुलैपासून याची अंमलबजावणी, तर निवृत्ती वेतन मंजुरीतील विलंब टाळण्यास यामुळे मदत होणार। पुण्यातील मावळ तालुका कृषी विभागाची खरीप हंगाम 2026 ची पूर्ण तयारी, तर गावोगावी जनजागृती मोहीमही सुरू। माती परीक्षण, बियाणे प्रक्रिया, भात लागवड प्रात्यक्षिक आणि इतर विविध कृषी योजनांसंदर्भात शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शन। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुराचा फटका बसणाऱ्या गावांना आता नियोजनासाठी पावसाळ्याआधीच बैठक। 4 महिन्यांचा धान्य साठा 35 गावांना पावसाळ्याच्या आधीच पुरवण्यात आला। मागील 2 वर्षांपासून या 35 गावांना महापुराचा फटका। मान्सून लांबणीवर गेल्यामुळे आता पेरण्या खोळंबल्या, तर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत। चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये, कृषी विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन। नवी मुंबईमध्ये पाणी टंचाई रोखण्यासाठी पालिकेचा कडक कृती आखाडा, तर पाण्याच्या अपव्ययावर आता थेट 1 लाखांपर्यंतचा दंड आणि फौजदारी कारवाईचाही इशारा। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। आता बघूयात पाणी टंचाई संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। सिंधुदुर्गातील धरणामधील पाणीसाठा खालावला, तर नाधवडे लघु पाटबंधारे प्रकल्पासह तरळे, शिरगाव आणि ओसरगाव या धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट। पाऊस न झाल्यास दुष्काळाचीही भीती। इगतपुरी तालुक्यातील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट। अनेक धरणांमध्ये 30%पेक्षाही कमी पाणीसाठा। अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर। कोल्हापुरातील धरणांमधून शेतीसाठा निश्चित काळासाठी आता पाणी उपसा बंद असेल, तर धरणातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जाणार। शेतीसाठी पाणी वापरल्यास कारवाई होणार। वर्धाच्या 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 39.59% पाणीसाठा। वर्धा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्ये सुद्धा 36%च पाणी। पाऊस आणखी लांबल्यास पाणी टंचाईची भीषण परिस्थिती होणार। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या राजदरेवाडी या ठिकाणी इंद्रायणीवाडीमध्ये पाणी टंचाई, तर हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण। टँकरनं पाणी पुरवठा सुरू नसल्यामुळे ग्रामस्थ संतप्त। प्रशासनानं त्वरित टँकरनं पाणी पुरवठा करण्याची महिलांची मागणी।